आरोग्याच्या दृष्टीने हिवाळा हा सगळ्यात चांगला ऋतू आहे आणि फेब्रुवारी हा तसा हिवाळ्याचा महिना नाहीच, पण तरीही थंडी जाणवते। अनुषंगाने हिवाळ्यातले आजारही बळावतायत। थंडी वाढले की विषाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढतं। सकाळी आणि रात्री थंडी आणि दुपारी डोक्यावर ऊन, पण वातावरणात थंडावा। असं विचित्र वातावरण असलं की शहरात धूळ वाढते। हवेतलं प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करतं। हिवाळा दरम्यान सर्दी, खोकला, घसा दुखणं, अंग दुखणं अशा तक्रारीही वाढतायत। वरचेवर डोकं दुखण्याच्या तक्रारीही येतात। त्याचप्रमाणे थंडीत ताप येणे, ॲलर्जी याचंही प्रमाण बळावण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। अतिरिक्त थंड वातावरणामुळे श्वसन विकार, दमा, कोरडा खोकलाही वाढतो। मानवाची बॉडी सगळ्या वातावरणात जुळवून घेतेच, पण ऋतूनुसार काळजी घेणं गरजेचं असतं आणि याकरता पोषण आहारासोबतच खाण्यापिण्यामध्ये फळं, सुकामेवा असा समावेश असावा। काय काय काळजी घेता येईल त्यावर नजर टाकू। कोल्ड ड्रिंक्स, उघड्यावरचं खाणं टाळलं पाहिजे। शिळे पदार्थ रोजच्या रोज खाणं टाळलं पाहिजे। प्रामुख्याने सकाळी, पण सकाळी जमलं नाही तर दिवसभरात कधीही 20 ते 30 मिनिटं चालणं होईल असं पाहावं। हिवाळ्यामध्ये भाज्या आणि रसरशीत फळं खायला हवीत। प्रामुख्याने पालेभाज्या जास्त खाव्यात। यात असलेली जीवनसत्व आणि खनिज आजारांवर मात करतात। हिवाळ्यामध्ये शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करण्याकरता शेंगदाणा, गूळ, खजूरयुक्त पदार्थ जास्त खावेत। तर अन्न पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण त्यातल्या त्यात कमीच ठेवावं। लहान मुलं आणि वृद्ध यांना थंडीचा अधिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या आहारात प्रथिनं, स्निग्ध पदार्थ राहतील असं बघायला हवं। घरातल्या घरात काय काळजी घेता येईल याविषयी हा व्हिडिओ होता, पण थंडीचा अधिकच त्रास जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला मात्र कधीही घेणं सोयीस्करच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।